एक्सक्यूज मी. काही हवंय का तुम्हाला? नाही मला काही नको आहे. आईला मॅडमने एक निरोप द्यायला सांगितलं होतं तुम्हाला. मॅडमने सांगितलं की सावित्रीला सांग की सगळ्या स्टाफला घेऊन आउट हाऊसला यायला, त्या तिथेच भेटतील. आउट हाऊसला? हो. आउट हाऊसला आम्हाला का जमायला सांगतील? तुमची ना ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असेल. मी एकदा कन्फर्म करून घेते. एक मिनिट. हो सिक्युरिटी रिझन्स आहेत. तुम्हाला माहिती आहे ना काल मॅडमवर हल्ला झाला होता, त्यासाठीच. हे काय दार का बंद केलंय तुम्ही? हो तुम्हाला सांगितलं ना, सिक्युरिटी रिझन्स. प्लीज या. आदित्य सर, मी माझा प्रोजेक्ट घरीच बनवणार होतो, पण ते प्रीतम सरांनी दिलेलं लॅपटॉपच खराब झालं. ते प्रिंटच निघणार. ओके डोंट वरी, आपण तुझा लॅपटॉपही रिपेअर करून घेऊया. ओके. नको आदित्य बाबा, अजिबात नको. यो अभ्यास करायचा सोडून नुसता पिक्चरच बघत असतो त्याच्यावर. ओके रे. मी अभ्यास झाल्यावरच पिक्चर बघतो की. हो. मी आज भी एक पिक्चर बघितला. अरे वा. वय पण अभ्यास करून बघितला. मेहरबानीच केली आमच्यावर. राईट तर मी पिक्चर बघितला आणि त्या आयडीला स्टोरी सांगितली. तिला लय म्हणजे लय आवडली. अच्छा. आदित्य सर, तुम्ही पण तो पिक्चर बघा, तुम्हाला बी आवडेल. अच्छा. आणि वेळ कोणाकडे? मग मी सांगू का तुम्हाला पिक्चरची स्टोरी? चल. म्हणजे त्याचे कपडे घालते, त्याच्यासारखा लुक करते. ग्रेट. आणि ही गोष्ट तू पारूला सांगितल्यावर तिला ती गोष्ट आवडली. वय तिला लय आवडली. तू कसा कधी असं माझं ऐकत नाही, पण ह्यावेळी ऐकलं. कमाल. आवा आईने काहीच कळवलं नाही हो. म्हणजे ती ऑफिसला गेली नाही वगैरे. फोन करून विचारू का तिला? अरे आदित्य, बोल आदित्य. आई तू ऑफिसला येणार नव्हतीस आणि कळवलं पण नाही. काय झालं? ऑल ओके? अरे त्या पारूमुळे. ती काय करत असते ना तिचा तिलाच माहिती. काय झालं? काय केलं पारूने? मग मी कुणालाच नाही भेटले आणि तशीच निघाले. पण आई तू मकरंदला घेऊन जाणं अपेक्षित होतं ना, तू एकटी का गेलीस? पण मी मकरंदला सुट्टी दिलेलीच नाहीये. मला माहितीये मी त्याला घेऊन जाणं गरजेचं होतं, पण त्याचीच तब्येत ठीक नव्हती म्हणून तो घरीच थांबला. आई तू काळजी घे स्वतःची. जरा आजूबाजूला लक्ष ठेव. मी दुसऱ्या सेक्युरिटीला पाठवतो. हां. हो श्रीकांत आहे माझ्यासोबत. बाय. ओके बाय. श्रीकांत, मला ना जरा विचित्र फिलिंग येते. आपण डिरेक्टली घरीच जाऊया. बर. पवन गाडी बंगल्याकडे घे. मामा गाडी बंगल्यावर घ्या. सावित्री आत्या, ओरड. अजून जोरात ओरड. आज कोणी बी नाही येतं तुझं ऐकायला. हे बघा, मी 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 आईला देवी नाही ना.
मी गावाकडची साधी पारू हाय. हवं तर मी अहिल्या देवींना इकडं तुमच्या समोर उभी करते. मला मारू नका. बघा मी कुणाला काय बी सांगणार नाही. मी तुझं काय करू शकतो ना ह्याची तुला कल्पना पण नाही हा पारू. मरायला तयार हो. ओरड ओरड अजून ओरड. साहेब बाबा या ताब्यात त्यांना चांगली चौकशी करा. आदित्य, अरे काय हे सगळं? आई, तो मकरंद तुझ्यावर हल्ला करणार होता. काय मकरंद? ओ बाबा